नमस्कार, आज मी तुम्हाला दाखवणार आहे काळ्या पावट्याचा कालवण दाखवणार आहे। बघा, गावाची काळे पावटे बघा, त्याचं कालवण दाखवणार आहे मी। आणि अर्धा बटाटा घेतलाय बघा, अर्धा बटाटा कांदा तळून घेतलाय, खोबरं घेतलंय भाजून, लसूण आणि अर्धा इंच आलं आणि कोथिंबीर। चला तर आता मी हे सगळं पाट्यावर वाटणार आहे बारीक। कढई गरम करायला ठेवली आहे मी, तेल घालूया कढईत। मी ना फक्त कढईमध्ये असं फ्राय करणार आहे मसाला। 2 चमचे तेल घालायचं आपल्याला, अंदाजानुसार तेल घ्यायचं। पाट्यावर मसाला वाटलाय, मिक्सरवर कसा आपला एकदम बारीक होतो ना पाट्यावरचा मसाला बघा, असा खरबरीत होतो। पण ह्याची टेस्ट ना लय भारी लागते, त्यामुळे मी पाट्यावरच वाटून कालवण करणार आहे। नेहमी तर आपण मिक्सरवरचं तर कालवण खातोच, मसाला बारीक केलेला। मसाले मी तुम्हाला दाखवले, घरचा मसाला, तिखट, हळद, जिरं फोडणीला घालायचं आहे। तेल गरम करायला ठेवलं आहे, लसूण ठेचून घेतला आहे, गॅस बारीक ठेवायचा। थोडं जिरं घालायचं फोडणीला, आपला घरचा मसाला घालायचा। तुम्हाला किती तिखट हवं आहे, मी आता 2 चमचे घालणार आहे बघा। बारीक गॅस केला आहे, चिमूटभर हळद टाकली, जास्त नाही टाकली मी हळद। आणि अर्धा चमचा मीठ घातला आहे मी, कारण की मी पाट्यावर वाटताना मी मीठ घातलेलं अर्धा चमचा, कारण की आपला मसाला चांगला बारीक होतो मीठ घातल्यावरती। आता बघा मी हे पावटा आता आपला आहे ना, पावटा घालणार आहे थोडा फ्राय करायला। बटाटे, कढीपत्ता घालणार आहे। कढीपत्ता अगोदर घातला ना मग तो तडतडतो आणि मग उडतो चांगल्यावरती, त्यामुळे नंतर घालायचा कढीपत्ता। हे असं फ्राय करून घ्यायचं जरासं पावटा। मी असं कढईत फ्राय करणार आहे आणि कुकरला लावणार आहे। कुकरमध्ये कसं हलवायला भेटत नाही व्यवस्थित, कढईमध्ये कसं आपल्याला हलवायला भेटतं बघा। आता आपण हे पावटा चांगला फ्राय करून घ्यायचा, बटाटा आणि पावटा। आपल्याला थोडं फ्राय झालं ना त्याचा कच्चापणा जरा कमी होतो। गावाकडचा वल्ला पावटा आहे हा, काळा वल्ला पावटा आहे बघा, त्याचं कालवण खूप भारी होतं। आणि मी ह्याच्यात गरम पाणीच घालणार आहे, गार पाणी नाही घालणार आहे। फक्त मी कढईत फ्राय करून घेते आणि कुकरला लावणार आहे बघा शिजायला। बघा आपलं 2 मिनटं चांगलं फ्राय करून घ्यायचं घातले। आपला पाट्यावरचा वाटलेला मसाला घातला, खाली घ्यायचं जरा चांगलं। लसूण आणि अद्रक आहे ना, त्यामुळे थोडं फ्राय करायला लागणार आपल्याला। गॅस बारीक करायचा, हे बघा बारीक करून घ्यायचं। थोडंसं पाणी घालायचं, कारण की आपला मसाला करपू नये म्हणून थोडंसं पाणी घालायचं। 2-3 चमचा पाणी घालायचं बघा, मसाला करपू नये आपला म्हणून। जरा फ्राय करून घ्यायचा। आता मी अर्धा चमचा एव्हरेस्टचा मसाला घालणार आहे बघा। आपला चिकन मसाला असतो ना तो घालायचा, आणि हा आपला घरगुती मसाला थोडंसं फ्राय करून घ्यायचं चांगलं। आपला मसाला बघा फ्राय झाला, साईडने तेल पण सुटलं, आणि तेल जास्त घालत नाही कालवणात। हे बघा मी कुकरमध्ये टाकलंय आणि कढई आपली गरम होती, त्याच्यात पाणी गरम करायला ठेवलंय बघा। आपलं हे पाणी गरम झालंय, आता कुकरमध्ये वतायचं आहे। हे बघा मी आता पाणी होते, कारण की ह्याला शिजायला पाणी लागणार आहे। गरम केलंय मी बघा, कालवणाला कलर पण किती मस्त आला आपल्या, टेस्ट खूप भारी होते। पाट्यावरचं कालवण एक नंबर असते बघा, कलर पण किती छान आला आपल्या कालवणात। आता आपण 3 शिट्या करायच्या। आता गॅस फास्ट करते मी, 3 शिट्या करते बघा। कलर बघ किती सुरेख आला कालवणाला। झाकण लावले, आता 3 शिटी करायची, मस्तपैकी पावटा आपला शिजेल। तयार आहे पावट्याचं। आता वरून आपण कोथिंबीर घालायची, मी कोथिंबीर घालते। खायला तयार आहे काळ्या पावट्याचं कालवण तयार आहे। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनची घंटी वाजवायला विसरू नका। नक्की ट्राय करून बघा ही रेसिपी।